देश का माहौल इस तरह से बन गया है यारो कि सरहद पे खड़ा जवान ये सोचता है कि हमला पहले अंदर से होगा कि बाहर से। अरे याला झालं काय? हा इतका काय चिडलाय? याच्या अंगात महाराज आली की काय? अरे कुठल्या तरी एका पुरुषाच्या अंगामध्ये देव येऊ शकतो, स्त्रीच्या अंगामध्ये देव येऊ शकते, तर मग पशाच्या अंगामध्ये महाराज काय येऊ शकत नाही? हा, आणि जे कोणी वातावरण खराब करतायत ना त्यांना मी एवढंच सांगेन, तीच ज्वाला आणि तोच अंगार अजूनही उफाळत आहे. नका जाऊ आडवे वाटेला, कारण आमच्या प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज अजून जिवंत आहेत. भारत माता की जय. डांबर हाही पाण्यात उगणारा एक पदार्थ आहे. अरे डांबर हा सगळ्यात जड पदार्थ आहे, तो कसा पाण्यात विरघळणार? पावसाळ्याच्या पहिल्या पावसाळ्यात आपल्या सर्व रस्त्यावरील डांबर पाण्यात विरघळून जातं, म्हणून डांबर हाही पाण्यात उगणारा एक पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक इंजिनियर होऊन गेले ज्यांनी ज्या ज्या गोष्टीची उभारणी केली ती शेकडो वर्षांपेक्षा जास्त टिकली. असे कोणते इंजिनियर होऊन गेले ज्यांचे काम शेकडो वर्ष टिकले? ते जगातील एकमेव अद्वितीय योद्धे माझे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 350 वर्षापूर्वी जेवढे किल्ले बांधले आजही डोलात उभे आहेत. नुसते उभे नाही आहेत तर ताट मानेने उभे आहेत. मान्य आहेत डागजुले आलेत, कारण आम्ही त्यांना कधी व्हॅल्यूज नाही दिली. आम्ही ते वापरले फक्त दारू प्यायला, प्रेयसींची नावं लिहायला, कारण आम्हाला त्यांची कदरच नाही कळली म्हणून आम्ही नाही केली. Raje, exactly what are you searching for? I am searching my Maharashtra and forts. काय कचऱ्यात? सापडले माझे महाराष्ट्र आणि किल्ले. बघा बघा बघा. अरे नकाशे नकाशे. हे साच्या बघ तुझा वेडा महाराज. पण हे राजे पण वेडेच होते हं? ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि मराठी माणसाला एक दर्जा प्राप्त करून दिला, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, स्वराज्याची स्थापना केली आणि 450 पेक्षाही जास्त किल्ले बांधले, पण आपण त्यांचा महाराष्ट्र आणि किल्ले कचऱ्यात ढकलून दिले. या बस आपण का राजे, ना कोई पूछने वाला और ना कोई पहचानने वाला. हाँ भाई क्या निल्या, सही ना? सही है. Cheers. मला 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 एक पेंटिंग काढायचंय, माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. प्रतीक हे आपल्यासाठी तयार करून बांधून ठेवलंय सगळं. खत्म हो गया, भाड़ में जाए. चलो. मावा गुटखा खाऊन थुंकून नक्षीकाम केले आणि कुठेही पेंटिंग करून कचरा टाकून, बिडे सिगरेट फुकून, दारू पिऊन त्याची परतफेड केली. आपली लायकीच नाही महाराष्ट्रात राहायची. अहो राजे, माफ करा तुमच्या स्वयंघोषित मावळ्यांना. चांगली बुद्धी द्या.